नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपलं एज्युकेशन यूट्यूब चॅनल आहे. तर मित्र तुम्ही आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पण नाही. तर तुम्हाला CapCut ॲप येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि इथे CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता. तर मित्र आपल्या जे त्याच्या त्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्रामवरती इथे अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र तुम्ही जे आपल्या चॅनल तिथे नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज इथं येत असतात मित्र. तर मित्र अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा जिथे आपले काही अपडेट आणि रील्स वगैरे तिथे येत असतात मित्र. तर मित्र चला तर आपण जिथे आपल्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या इथे सर्वात येते VPN जे तिथे कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपला CapCut ॲप येतो आपल्या इथे ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे काही इमेज दिल, तर यातून तुम्ही कोणताही इथे इमेज सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्या त्या इमेजची जी लेयर असेल ती आपली इथं 30 सेकंदापर्यंत इथं करून घ्यायची. तर त्यासाठी आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून त्याची जी लेयर असेल ती आपल्या 30 सेकंदापर्यंत घ्यायची. त्यानंतर परत स्वतःला येऊन ओव्हरलेमध्ये जायचे. सॉरी मित्रांनो, मी इथे दुसरीकडेच गेलो, आता परत बॅक येतोय. ओव्हरलेमध्ये जायचे, त्यानंतर ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये येऊन तुम्ही अशा प्रकारचा इथे बिटवाला इथे व्हिडिओ दिला, तो इथं ॲड करून याचा जो काही इथं ॲडिओ असेल तो सर्वात आधी आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इथं काय करायचं बघा मित्रांनो, बिटनुसार इथं इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर आता इथं बिटवरती जिथे मित्र काय करायचं, येऊन जायचं बिटवरती इथं आल्यानंतर आता आपल्याला जो इमेज असेल तो आपल्या इथं जे इथे स्प्लिट करायचा आहे. तर बिटवरती इथं आल्यानंतर आपला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. पण बिट 3 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत इथं बिट 4 वरती जिथे इथे यायचं आहे आणि त्यानंतर स्प्लिट करायचं. तर मित्रांनो इथं आता जेवढे काय आपली इथे बिट असेल तर त्या बिटनुसार तुम्ही इथे इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर जो बिटवाला इथे व्हिडिओ असेल तो इथे डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर आता आपल्याला नंतरचा जो काही इमेज असेल सेकंड इमेज त्यावरती येऊन जायचं आणि त्यानंतर आपल्या इथे रिप्लेस जिथे करायची ती. तर त्यासाठी आपल्याला रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला जो कोणता इथे इमेज रिप्लेस करायचा असेल तो अशा प्रकारे इथे रिप्लेस करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इथं आता जेवढे काही इमेजेस असतील त्या इमेजेसमध्ये तुम्ही ते जे असतील इमेजेस ते इथं रिप्लेस करून घ्या. रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपल्याला जे ते काही ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे आहेत आता. ओके, तर मित्र आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं आहे. ॲनिमेशन देण्यासाठी सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. त्यानंतर जे आपल्या इथं इनमध्ये येऊन जायचं आहे. तर इनमध्ये आल्यानंतर फॉलोइंग काढा, हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करा. केल्यानंतर आपल्या जे ते परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर आपल्या इथं जे ते बघा मित्रांनो एक डिस्टॉर्ट लेफ्ट हा जो ॲनिमेशन असेल तो इथं आपल्या सॉरी मित्रांनो, आपल्या जिथे इथं इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर आपल्या इथं रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन असेल तो अप्लाय करा आणि परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत जिथे ॲनिमेशनमध्ये यायचं आहे. त्यानंतर परत इनमध्ये येऊन इथं रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा आणि परत नंतर जो काही इथं इमेज आहे त्यावरती येऊन जायचे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्या इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली हा जो इफेक्ट आहे तो इथं देऊन टाका. सॉरी मित्र, ॲनिमेशन. त्यानंतरच्या परत इमेजवरती येऊन आपल्या जिथे परत इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्या इथे येऊन जायचं आहे. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या रॉक व्हर्टिकल हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत इथं रॉक हॉरिझॉन्टली ॲनिमेशन देऊन टाका. परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन जायचं आहे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आणि परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन जायचं आहे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं डिस्टॉर्ट राईट हा जो ॲनिमेशन तो इथे द्यायचा. तर हाच आपल्याला ॲनिमेशन जे ते इथं रिपीट द्यायचं ते कुठपर्यंत रिपीट द्यायचं ते तुम्हाला मी इथे सांगतो. तर जे ते आपल्याला बघा मित्रांनो इथे 12 सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला तुम्ही हा जो ॲनिमेशन होतो तर रिपीट अप्लाय करा. त्यानंतर 12 सेकंदावरचे आपल्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं स्टेज अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. तर तो इथं झाल्यानंतर आपल्या परत नंतर जो काही इथं इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचे. परत कॉम्बो देऊन इथं वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. केल्यानंतर त्यानंतर शेवटचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं अशा प्रकारचा अर्थक्वेक झूम अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका. तर इथं ॲनिमेशनचं काम झालं. त्यानंतर आपले इफेक्ट द्यायचे. तर ते देण्यासाठी सुरुवातीला येऊन आपल्याला जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ट्रेनिंग ऑप्शनमध्ये आपल्याला एक इफेक्ट भेटणार आहे. त्याचं नाव मी हॉट पेस्ट. तर इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजवरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्या परत नंतर जिथे इमेजवरती जायचं आहे. परत आपल्या जिथे इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इथे एक आपल्याला ऑप्शन भेटणार आहे. बघा अशा प्रकारचा बीजी प्रोजेक्शन. तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट किंवा बॉडी इफेक्ट यामध्ये तुम्हाला हा मिळून जाईल मित्रांनो इफेक्ट. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरेची जी असेल ती 7 सेकंदापर्यंत करा. परत नंतरच्या जिथे इमेजवरती येऊन जायचे. परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला एक स्पीक किचन अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे
तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे जे असेल ते इथं 8 सेकंदापर्यंत करा. परत नंतरचे जे इमेज होते आणि आपल्या बॉडी पिकमध्ये जाऊन टोटेम फ्लेम अशा प्रकारचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेजपुरती इथं ॲडजस्टमेंट करून घ्या. परत नंतरचे जे ते इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन जायचं. स्प्लिट्स ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं स्प्लिट पॅनल अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेजपुरती ॲडजस्टमेंट इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि इथं स्प्लिट रोटेशन अशा प्रकारचा जो इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वरती एंडपर्यंत त्याची इथं करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ येतो तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला इथे एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपला इथे व्हिडिओ येतो इथे एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच त्या व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारचे व्हिडिओ जे रोज येत असतात मित्र. तर मित्र भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.